उगाचच उद्धवजींच्या पक्षातल्या लोकांनी गमछा मारू नये. त्यांना संपूर्ण बहुमत नव्हतं. अल्पमतातली 5 वर्ष त्यांनी आमच्या मेहरबानीवर काढली. मुंबई महानगरपालिकेमध्ये झेंडा कोणाचा? उद्धवजींनी स्वतःची विचारधारा सोडली. परमपूज्य हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती सोडली. काँग्रेसची लाचारी केली. ते खोटं बोलतात, मी सत्य बोलतो. कोण सांगतं मराठी माणसाचा पक्ष? मराठी माणसाच्या भूमीत जन्मलेला एकमेव राष्ट्रीय पक्ष भाजप आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आम्ही काम करणारी लोक. आमच्याकडे दोनच प्रकारची मंडळी, एक आजचा स्वयंसेवक, उद्या होऊ घातलेला स्वयंसेवक. नमस्कार, मी मनोज भोयर. नवराष्ट्र डिजिटलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुम्ही महाराष्ट्रातल्या दिग्गज राजकारण्यांसोबत आपण चर्चा करताना पाहिलेलं आहे. यावेळी माझ्यासोबत भाजपचे अत्यंत महाराष्ट्रातले महत्त्वाचे आणि बिनीचे नेते, याशिवाय सांस्कृतिक मंत्री आणि माहिती खात्याचे मंत्री आशिष शेलार यांच्यासोबत आपण गप्पा मारणार आहोत. मुद्दा आहे मुंबई महानगरपालिका. मुद्दे अत्यंत ज्वलंत आहे यावेळी महाराष्ट्रातले. सामाजिक आहे, आर्थिक आहे, राजकीय सुद्धा आहे. आणि या विषयावरती त्यांची मतं जाणून घेणं यासाठी महत्त्वाचं आहे, कारण 2017 साली महानगरपालिकेची जेव्हा निवडणूक झाली त्यावेळी अत्यंत यशस्वीपणे त्यांनी मुंबई अध्यक्ष म्हणून आपलं काम पाहिलं होतं आणि नगरसेवकांची संख्या सुद्धा त्यांच्या कार्यकाळात मोठी झाली होती. आज ते मुंबईचे अध्यक्ष नाहीत, पण तरी सुद्धा त्यांचं मुंबई भाजपच्या दृष्टिकोनातून आता याही निवडणुकीतलं काम हे खूप महत्त्वाचं राहणार आहे. त्यांची जबाबदारी आणि त्याकडे महाराष्ट्राचं आणि मुंबई वासियांचं लक्ष सुद्धा हे बारकाईनं असणार आहे. खूप स्वागत आहे आपलं. खूप धन्यवाद, मनापासून धन्यवाद. 2017च्या काही आठवणी थोडक्यात. म्हणजे आता आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाणारच आहोत आणि त्याकडे संबंध महाराष्ट्राचं काय, बऱ्याचदा देशाचंही लक्ष लागून राहतं की मुंबई महानगरपालिकेमध्ये झेंडा कोणाचा? मला वाटतं 2017लाच याचा निर्णय मुंबईकरांनी दिला आहे, किंबहुना मी तर म्हणेन 2014लाच दिला. 14लाच ज्या वेळेला वल्गना करणारी जी मंडळी आहेत, त्यावेळेची शिवसेना, आताची उभाटा सेना, यांनी मुंबईत खूप वल्गना केल्या होत्या. त्याही काळामध्ये सर्वात जास्त आमदार हे भारतीय जनता पक्षाचे निवडून आले होते. 2017मध्ये 3 आकड्यावरून उद्धवजी 2 आकड्यांवर आले आणि 2 नगरसेवकांच्या संख्येने आमच्यापेक्षा पुढे राहिले. उद्धवजींच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालंच नाही. त्यानंतर 2019च्या निवडणुका, 2024च्या निवडणुका, गेल्या लोकसभेच्या निवडणुका, गेल्या विधानसभांच्या निवडणुका, या सगळ्यात जर आपण मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या वॉर्डात त्या निवडणुकीत म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेत कोण पुढे आहे एवढं जर बघितलं तर महायुतीचा कौल, महायुतीकडचा कौल हा स्पष्ट आहे. 2017ची निवडणूक मुंबईच्या राजकारणामध्ये ठळकपणे बदल करणारी निवडणूक झाली आहे. आणि आपण पाहिलं की त्या काळामध्ये 3 आकड्यावरून 2 आकड्यावर उद्धवजी आले. दुसरा होऊ घातलेला मित्रपक्ष, त्याची अवस्था बिकट झाली. परंपरागत 100 वर्ष जुना म्हणवणारा काँग्रेस पक्ष, त्यांची अवस्था त्रिफळाचीत झाली. आणि मुंबईकरांनी मोदीजींच्या मागे, देवेंद्र फडणवीसांच्या मागे खूप मोठं बळ, आशीर्वाद आणि सेवेची संधी दिली. आणि 2017 हे वर्ष मुंबईच्या राजकारणामध्ये, भाजपच्या तर राजकीय प्रवासात आहेच, पण मुंबईच्या राजकारणामध्ये वळण देणार आहे. आणि मला त्यातल्या आठवणी ते नक्कीच सांगायचं की त्यावेळेला माननीय देवेंद्रजींनी, त्याला आपण म्हणू ऑन फ्रंट फुटवर क्रिकेटच्या भाषेत आपण म्हणतो, ते पक्षाचं ज्या पद्धतीने नेतृत्व केलं, त्यावेळेची ती भाषणं काढून आठवलं तर तुमच्या लक्षात येईल. ते गीत सुद्धा गाजलं होतं, मोजतो दात वगैरे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अजूनही आठवणीतल्या. कल्याणमध्ये बोलले होते जी. आणि युती सडली होती. उद्धवजी युती सडली म्हणाले, त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी युटर्न मारला आणि परत 2019ला आमच्या बरोबर आले. मग आमच्या बरोबर जिंकले, परत युटर्न मारला, महाविकास आघाडीकडे गेले. आता महाविकास आघाडीत युटर्न मारून शिवतीर्थाच्याकडे घुसले. मला एक सांगा, 2017 साली तुमचा महापौर होणार होता. भले तुमचे 32 वरून 80 नगरसेवक झाले होते आणि त्यांचे 100 वरून 84 झाले होते. म्हणजे तुम्ही 3 आकडेवरून 2 आकडे, मला जी काही आता आकडेवारी आठवते. पण मग तेव्हा त्यांचा महापौर कसा झाला? म्हणजे तुमचा महापौर होणार होता, नेमक्या घडामोडी कुठल्या झाल्या त्यावेळेला? मी असं म्हणेन की स्पष्ट बहुमत त्या निवडणुकीत कोणालाच नव्हतं.
उगाचच उद्धवजींच्या पक्षातल्या लोकांनी गमछा मारू नये. त्यांना संपूर्ण बहुमत नव्हतं. अल्पमतातली 5 वर्ष त्यांनी आमच्या मेहरबानीवर काढली. या अगोदर महापौर पद, स्थायी समिती पद ते सुद्धा आमच्या जीवावर त्यांना मिळालं. जेव्हा आम्ही युतीत होतो, आम्ही युतीत नव्हतो त्यावेळेला आम्ही भूमिका पहारेकऱ्याची घेतली आणि त्यावेळेला एक मोठी संख्या नगरसेवकांची ही आमच्या संपर्कात होती. काहींनी संपर्क त्यांच्या पक्षाशी तोडून आमच्याकडे आलेही होते. पण त्यावेळेच्या सगळ्या घडामोडीत वरिष्ठांचं, देवेंद्रजींचं मत होतं की आपण आपल्या मित्रपक्षाशी वाईट वागू नये. आम्ही मित्रधर्म निभावला, त्यांच्यावर त्यांचं महापौरपद तगलं. असं वाटतं की 2025च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जाताना उद्धव ठाकरे आपल्या सोबत पाहिजे होते. मला वाटतं आता पाणी खूप वाहून गेलंय. उद्धवजींनी स्वतःची विचारधारा सोडली. परमपूज्य हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कार्यपद्धती सोडली. काँग्रेसशी लाचारी केली, मुंबईकरांशी गद्दारी केली आणि मुंबईतल्या विषयामध्ये भ्रष्टाचाराची गंगा वाहिली. त्यामुळे उद्धवजी आले तरी नको, ते येतील की नाही त्यांनाच विचारा. आमच्या दृष्टीने विषय संपलाय. आम्ही मुंबईकर, मुंबईची सेवा, मुंबईचा विकास आणि मुंबईकर माणसाचं अस्तित्व मराठी माणसाच्या नेतृत्वात या अजेंड्यावर विकासाच्या दृष्टीने चाललो. मी मुंबईच्या राजकारणात पाहिलं की मातृश्रीशी लढणारा भाजपमधला जर एक कोणी व्यक्ती असेल मुंबईतला तर तो म्हणजे आशिष शेलार. तुमचं एकदम ॲग्रेसिव्ह वागणं असं त्यांच्या संदर्भामध्ये, हे ॲग्रेशन कुठून आलं? म्हणजे फार पूर्वी जर एक साधारणतः 20-25 वर्षाचा मुंबई भाजपच्या राजकारणाचा जर मी पट पाहिला तर त्या पटामध्ये, त्या पिक्चरमध्ये तुम्ही नव्हता. पण नंतरच्या काळात तुमच्यावर जबाबदारी आली मुंबई अध्यक्षाची आणि तुम्ही जास्तीत जास्त त्यांच्या विरोधात, मी असं म्हणणार नाही की तेही तुमच्याबद्दल बोलत नाही किंवा मनसेचे लोकही तुमच्याबद्दल बोलत नाही, आम्ही बोलताना पाहतो, पण तुम्ही खूप ॲग्रेसिव्ह असतात. म्हणजे हे ठरवून आक्रमकता तुमच्यात तुम्ही आणली ठाकरेंच्या विरोधात बोलताना की पक्षाला काही आदेश दिला? मुळामध्ये भुयरजी, आमचे कोणी ते दुश्मन नाहीत. माझी भूमिका खूप स्पष्ट आहे. ते आमचे विरोधक आहेत आणि विरोधक असल्यामुळे ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडतात. त्याच्या दुप्पट कट्टर स्वयंसेवक आणि भाजपचा कार्यकर्ता मी आहे. ते खोटं बोलतात, मी सत्य बोलतो. ते खोटं बोलून विपर्यास करण्याचा प्रयत्न करतात. माझं सत्य त्यांना बोचणारं असतं आणि सत्य बोलणं हेच संविधानाला अपेक्षित आहे. भाजपचा कट्टर कार्यकर्ता म्हणून ती भूमिका मी मांडतो, ही त्यांना त्रासदायक वाटते. मुंबईकरांना ती स्वागतार्ह वाटते आणि म्हणून मुंबईकरांनी नेहमीच मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वात आमच्या संघटनात्मक कार्यपद्धतीवर विश्वास ठेवला. आम्ही आक्रस्ताळे नाही, आम्ही आक्रमक आहोत. आम्ही शिवीगाळ करणारी लोक नाही, आम्ही शिस्तीने आग्रही मुद्दा मांडणारी लोक आहोत. आणि म्हणून आमच्या कुठल्याही नेत्याच्या, विशेषतः मुंबई आणि राज्यातल्या, रोज सकाळी 9 वाजता जो भोपू वाजतो त्या पद्धतीची शिवराळ भाषा दिसणार नाही. पण शिवराळ कोणी बोललं तर मी सुद्धा कोकणी आहे, मी सुद्धा मराठी आहे. माझा गरण गावातला जन्म आहे, मी मराठी शाळेत शिकलेला आहे आणि त्यामुळे त्याचं उत्तर मी तसंच देणार, हे स्पष्ट माझी भूमिका आहे. कारण वांद्रे पूर्वला ते राहतात, वांद्रे पश्चिमला तुम्ही. आता त्यांचा आमदार तिथे आहे, पूर्वी त्यांचे आमदार होते, मधल्या काळात नव्हते. पण वांद्रे पश्चिम तुम्ही गड आपला अत्यंत मजबूतीने सांभाळल्याचं आम्ही पाहतोय. पण तरी सुद्धा म्हणजे तुमचे कुणाशी तरी राजकारणात वाद होत असतील आणि होतातही, पण तरी ते एकमेकांना भेटत राहतात. मग त्यांच्याशी कधी भेट उद्धव ठाकरेंशी कधी या काळात? मी पुन्हा सांगतो, आमचे ते काही शत्रू नाही, तो विरोधकच. पण तुमची भेट झाली का कधी? नाही, या काळात एकदाच भेट झाल्याचं मला आठवत आहे. पण म्हणजे ती जुजबीच, ती मी चुकत नसेल तर गोवारीकर, आपले वसंतराव नो गोवारीकर, आपले फिल्म निर्माते आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, त्यांच्या घरातल्या लग्नाला मी होतो, तेही होतो. मी शुभेच्छा देऊन नवदाम्पत्याला पाठी फिरलो तर उद्धवजी आणि त्यांचा परिवार समोर होता. मी त्यांच्याकडे हसण्याचा प्रयत्न केला, त्यांनी त्याला दाद दिली नाही. मी हात पुढे केला,
त्यांनी मान वळवली, मी हात जोडला, ते निघून गेले. राज ठाकरे यांच्यासोबतचे तुमचे संबंध खूप चांगले आहेत, पण माझी अशी माहिती आहे की गेल्या काही काळामध्ये त्यांच्या नेत्यांनी, खास करून संदीप देशपांडेंनी जे वक्तव्य केलं होतं ते तुम्हाला लागलं, आणि आत्ताच्या घडीला तुमच्या दोघांमधले संबंध कसे आहेत की त्यात कुठे कटुता निर्माण झालेली आहे? मला वाटतं हे काही सार्वजनिक विषय नाही आहे, आणि ज्याचं नाव तुम्ही घेतलं त्या पक्षाचा जो कोणी अध्यक्ष आहे त्याच्यावर मी प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटतही नाही. अजून तेवढी वेळ माझ्यावर आलेली नाही असं मी म्हणेन. राहिला प्रश्न कटुता वगैरे काही नाही, दूरता असू शकते, कारण त्यांनी मैत्री तोडल्याचं जाहीर विधान केलंय, ते मी ऍक्सेप्ट केलंय. त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेत्यांनी, म्हणजे राज ठाकरेंनी म्हटलंय की मैत्री तोडली आहे म्हणून? मी वाक्य नीट वापरलंय, त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेत्यांनी जी जाहीर भूमिका मांडली त्यात काहीतरी वाक्य वापरलं, दिलदार शत्रूपेक्षा काहीतरी मित्रापेक्षा शत्रू बरा, हे त्यांनी विधान केलं मैत्रीवर. त्याची मी वाट पाहिली. आता त्यांच्याकडनं ते जर विधान असेल तर मी ते ऍक्सेप्ट केलं. या मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात खूप वेगाने बदल होताना आपल्याला पाहायला मिळतात. महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष आणि आता 4था पक्ष उद्धव ठाकरे यांच्यासोबत जोडला जातोय, तो म्हणजे मनसे आणि त्यांचे चुलत बंधू. काय होऊ शकतं, म्हणजे याचा फटका कोणाला बसू शकतो? म्हणजे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत. एक तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येणं हे खूप चांगलं आहे, पण तरी सुद्धा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आपण लक्षात घेतली तर आपल्याला हा प्रश्न मनामध्ये येतोच की या युतीनं महायुतीचं नुकसान होऊ शकतं का? मुळामध्ये या प्रश्नाचं उत्तर 2 अर्थाने द्यायला लागेल. एक, परिवार म्हणून कुटुंब एकत्र राहतंय, चांगलीच गोष्ट आहे. खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप म्हणून आम्ही कुटुंब व्यवस्थेवरच प्रेम करणारी लोक आहोत. त्यामुळे कुटुंब एकत्र आलंय, आनंद आहे, सगळ्यांना आनंद आहे, आम्हालाही आनंद आहे. राहिला ते निवडणूक एकत्र लढतील काय, त्यांना घोषित तर करू द्या. ज्या दिवशी ते घोषित करतील आणि ज्या दिवशी निवडणुकीच्या प्रचारात येईल त्या दिवशी हा पठ्ठ्या त्यांना 100 प्रश्नांची सरबत्ती करेल. आज वेळेआधी बोलणं अनाकलनीय, अनावश्यक आहे, आणि म्हणून मी त्याच्यावर आज भाष्य करणार नाही. त्या 2 पक्षांना निर्णय करू द्या. तुम्हाला वाटतं या दोघांच्या युतीमध्ये इतका वेळ का लागतोय घोषणा करायची? म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांच्या हालचाली सुरू आहे, बैठका होत आहेत, पण युतीवर चर्चा झाली नाही असं कालच्या मनसेच्या बैठकीत सांगितलं गेलं, पण ही युती होईल दोघांची? याच्यावर उत्तर त्या दोघांनाच द्यावं लागेल. तुमचा अंदाज? एक भाजपचे नेते, मला असं वाटतं की राजकारणामध्ये अंदाजपेक्षा आखाडे बांधलेले बरे असतात, आणि त्यामुळे अंदाज नाही म्हणणार, आमचे आखाडे आम्ही ठरवू, आणि त्या आखाडे हे दोघं काय भूमिका घेतात, काय मुद्द्यावर घेतात, 2 पक्ष एकत्र येतात, त्याला तिसरा पक्ष काय रिस्पॉन्ड करतो, एवढं नक्की सांगेन. आमच्यासाठी चिंतेची कुठलीच गोष्ट नाही. महायुती मजबूत आहे, महायुती जिंकणार आहे. जर त्यांना चिंता नसती तर ते एकत्र आले असते का, येऊ घातले असते का, किंवा एकत्र येण्याची चर्चा केली असती का, याचं उत्तर सुज्ञ मतदाराला माहिती आहे. 2 शिवसेनेपैकी कोणती शिवसेना पॉवरफुल वाटते तुम्हाला आताच्या घडीला महानगरपालिकेच्या निवडणूक जर लक्षात घेतली आपण? मला मुंबईकर पॉवरफुल वाटतं, आणि मुंबईकर पॉवरफुल असल्यामुळे त्यांनी यांना कितीदा स्वीकारलं आणि कितीदा नाकारलंय हे स्पष्ट आहे. पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे खासदारही निवडून आले उद्धव ठाकरेंचे, आणि मराठी टक्का त्यांच्याकडे गेला, आणखी काही मतं मिळाली त्यांना. लोकसभेच्याच निवडणुकीचा आकडा घ्यायचा असेल तर त्यामध्ये मुंबई शहरातल्या किती वॉर्डांमध्ये ते पुढे आणि आम्ही पुढे हे समोर करावं. पण एक जनरल टोटल जर पिक्चर आपण पाहिलं तर त्यातच आम्ही पुढे आहोत. मुंबई महानगरपालिकांच्या वॉर्डचा निकाल जर लोकसभेच्या निवडणुकीचा घेतला तर महायुती पुढे आहे, हेच मी सांगतोय. नाही, महायुती पुढे आहे, पण तुमच्यासोबत जी शिवसेना आहे, एकनाथ शिंदे यांचा पक्ष, तो इथे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कुठेतरी माघारला असं आपल्याला वाटतं. म्हणून मी म्हणालो की महायुती तुमची सोबत असताना महानगरपालिकेमध्ये तुम्हाला तुमच्या सोबतचा जो काही शिवसेना आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तशी ताकद आपण पाहिली नाही या 25 वर्षात, किंवा आपण फार पाहिली नाही, म्हणजे काँग्रेस सोबत असताना सुद्धा. पण शिवसेना तुमच्या सोबत आहे, तिची ताकद कमी झालीय का? ती कमी झाली असेल तर तुम्हाला त्याचा कुठे पुढच्या निवडणुकीमध्ये तोटा होऊ शकतो का? उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ताकद कन्सिडरेबली कमी झालेली आहे. अच्छा. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वातल्या ओरिजिनल शिवसेनेची ताकद दिवसागणिक वाढते. मुंबईकर, राज्यातील जनता त्याला आशीर्वाद देते. विधानसभेला आपण पाहिलं.
आणि म्हणून मला असं वाटतं की अपप्रचार त्यांनी कितीही केला, कालचं शिवाजी पार्क नाही भरू शकले हो. ज्या शिवतीर्थावर, शिवाजी पार्कवर, छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आजपर्यंतच्या सभांमध्ये सगळ्यात दुबळी सभा ही परवाची उद्धवजींची झाली. पण पाऊस पण होता, चिखल पण होता. करायची नव्हती, तो त्यांचा विषय, करायची होती की नाही. चिखलात सुद्धा त्यांनी दावा केलेला आहे की आमची सभा दावा करायला तर दावा ते करतायत रोज टीव्हीवर येऊन, संजय राऊत बिल क्लिंटन पासून आणि आता ट्रम्प पर्यंत. त्याने काय होत आहे, प्रत्येक दाव्याला तोंडावर पडतायत. राऊतांच्या दाव्याला किंवा त्यांच्या आरोपांना उत्तर नवनाथ बन देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही असं ठरवून नवनाथ बन हे सुपरफाईन आहेत संजय राऊत यांच्यापेक्षा, कारण ते केबिन मध्ये बसून त्यांनी पत्रकारिता केली असेल. नवनाथ बन यांनी रस्त्यावर उभं राहून पत्रकारिता केलेली आहे. आणि म्हणून नवनाथ बन यांच्या बोलण्यामधला श्वास, भास आणि ध्यास हा जमिनीवरचा आहे, तो शब्दांचा खेळ नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा जो ठाकरे ब्रँड संजय राऊत कायम म्हणत असतात, काय ब्रँड आहे हा? देवेंद्रजींनी स्पष्टच केलंय, ब्रँड एकच, बाळासाहेब ठाकरे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हा एकच ब्रँड. त्या दोन्ही भावांना विचारा, मान्य आहे की नाही. पण तुम्ही सर्वच गोष्टी जर नाकारून तर चालणार नाही. काही ठिकाणी तुमच्या मनातही असेल की नाही, हे दोघे एकत्र आले तर आपल्याला त्याचा फटका बसू शकतो, किंवा मराठी मतही आपल्यापासून दुरावतील, ती जाणणार नाही. कारण मुळात भाजप हा, म्हणजे भाजपबद्दल बोलताना असं म्हटलं जातं की हिंदी भाषिक मतांची खूप काळजी ते घेतात. कबूतरखान्याचा जो वाद झाला होता त्यावेळी जैन समुदायाची काळजी जास्त घेतली, तिथे मराठी लोक हे मैदानात उतरले होते. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातनं असं एक पिक्चर तयार होतो, असा एक कॅनव्हास तयार होतो की त्यात असं वाटतं आपल्याला की हिंदी भाषिक मतांकडे भाजपाचं जास्त लक्ष आहे. सरसकट झूट. मी आशिष शेलार कुठून पाकिस्तानवरून आलोय. देवेंद्र फडणवीस जी नेतृत्व करतात ते मराठी नाहीत. कोण सांगतं मराठी माणसाचा पक्ष? मराठी माणसाच्या भूमीत जन्मलेला एकमेव राष्ट्रीय पक्ष भाजप आहे, ज्याचा जन्म मुंबईत आहे, ज्याचा जन्मच मुंबईत आहे. आणि त्यामुळे ज्या पक्षाची पायाभरणीच, बाळणपणच आणि जन्मच मुंबईतला आहे, तो पक्ष भारतीय जनता पक्ष. आणि मला सांगावं, गिरगावमध्ये नगरसेवक कोणाचा? मी मराठी एरियाच सांगतो, मराठी विभागाच सांगतोय, भाजपचा. मुलुंडमध्ये नगरसेवक कोणाचा? भाजपचाच. विलेपार्ल्यामध्ये नगरसेवक कोणाचा? भाजपचाच. जोगेश्वरीमध्ये एक नाही 2 नगरसेवक कोणाचे? भाजपचेच. भांडूपमध्ये भाजपचा नगरसेवक निवडून आला की नाही? उत्तर होय. दादर माहीम मध्ये सुद्धा, आता मला त्या विषयावर प्रचाराला यायचं नाही, त्यावेळेला मी काढीन हे सगळे मुद्दे. 500 मतांनी जीव वाचला तो त्यांचा. ही मतं कोणाला पडली? ती भाजपलाच. त्यामुळे हा गैरसमज आहे. होय, काही मतदारसंघांमध्ये आम्हाला प्रयत्न करावा लागेल, आम्ही करतोच आहोत. टप्प्याटप्प्याने पुढे जाणारा पक्ष भाजपच आहे. कारण आज सिंधुदुर्गामध्ये पक्ष कोण सर्वात मोठा? भारतीय जनता पक्ष. रत्नागिरीमध्ये महायुती. रायगडमध्ये भारतीय जनता पक्ष आहे. कुठे ज्याच्या जीवावर? पण ते मुळात भाजपचे नेते नाहीत ना, सगळे वेगवेगळ्या पक्षात. कोणी सांगितलं? मला याचं उत्तर द्या. महेश बालदिया का भाजपचा नाही? आणि तुमच्याकडे आलेले नेते कुठले आहेत? उभाटा सेनेला माझा प्रश्न आहे. तुमच्या प्रवक्ता कुठल्या पक्षातून आल्या? कुठल्या विचारधारातून आल्या? आणि तुम्ही आम्हाला शिकवू नका. आमची भूमिका स्पष्ट आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आम्ही काम करणारी लोक, आमच्याकडे 2च प्रकारची मंडळी, एक आजचा स्वयंसेवक, उद्या होऊ घातलेला स्वयंसेवक. एकनाथ शिंदे यांचा पक्ष तुमच्या सोबत आहे, पण नवी मुंबईतला वाद मात्र शेलार साहेब खूप विकोपाला जातोय. रोज काही ना काही घडत आहे. एक तिकडून वार करतो, एक पलटवार करतो. एकनाथ शिंदे वर्सेस गणेश नाईक, असं जे काही राजकीय युद्ध महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जे उभं टाकताय, मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येक पक्षाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तो जसा गणेश नाईकांना आहे तसा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेला आहे. अंतिम निर्णय देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार बसून करतील. नाईक साहेब जी भूमिका मांडतात ती चुकीची नाही, म्हणजे मागणी या अर्थाने म्हणतो मी, भूमिका म्हणजे मागणी, आणि त्यावरचा निर्णय हा देवेंद्रजी जो घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. म्हणजे ताजं वक्तव्य त्यांचं असं आहे की ते आणि त्यांचे खासदार पुत्र जर आले तर या नवी मुंबईचा सत्यानाश होईल. मी मागणी या विषयावर बोललेलो आहे.
बाकीचा निर्णय देवेंद्रजीच घेतील, तो आम्हाला त्यांनाही मान्य आहे. पण अशा पद्धतीचं महायुतीतलं वातावरण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा त्या होऊ घातलेल्या त्या अगोदर हे योग्य आहे की अयोग्य? मला वाटतं कधी कधी या पद्धतीच्या वातावरणामुळे विरोधक कमजोर होतात, त्यांना स्पेसच उरत नाही. पण त्यासाठी जास्तीत जास्त माहितीतल्या लोकांना मांडावं लागेल. मी कधी कधी असं म्हटलं, शब्द जे मी वापरले बर. ते कधी कधी असं होतं. पण स्वतंत्रपणे निवडणुका होण्याची शक्यता आहे, म्हणजे एक महाराष्ट्राचा जर आपण विचार बघा, केला. या विषयावर अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्रजी हेच भूमिका घेऊ शकतात, मांडू शकतात. आमचा कोर ग्रुप आहे, त्यात आम्ही याची चर्चा करू. पण सर्वसाधारणतः महायुतीतच आम्ही निवडणुका लढणार आहोत. पण समजा तशी वेळ आली तर ते लढू शकतात. बस जर तरची उत्तर द्यायची गरजच आताची काय? परिस्थिती अशी दिसते की संभाजीनगरमध्ये शिवसेना आणि भाजप वेगवेगळी लढू शकते. रवींद्र मुंबईत चव्हाण तर- साहेबांचं उत्तर. नवी मुंबईमध्ये म्हणजे ते देऊ शकते, पण नवी मुंबईमध्ये स्पष्टपणे ते चित्र दिसतं. रवींद्र चव्हाण साहेब उत्तर देतील. तुम्ही असा उल्लेख केला की या वादावरती वेगवेगळे नेते चर्चा करतील वगैरे. एक वाद महाराष्ट्रातला जयंत पाटील वर्सेस गोपीचंद पडळकर यांचा आहे. ज्या पद्धतीनं गोपीचंद पडळकर बोलतात त्यावर देवेंद्र फडणवीसांनी त्यांचे कानही टोचले, पण त्यानंतर सुद्धा हा वाद आणखी टोकाला जातोय. हे महाराष्ट्राचं कल्चर पूर्वी नव्हतं. हे कुठेतरी कुठल्याही पक्षासाठी हे बंद व्हायला पाहिजे. तुम्ही सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहे, म्हणून मी म्हणतो की हा जो काही सांस्कृतिक वारसा आहे, सामाजिक सलोखा आहे, हा कुठेतरी बिघडतोय. मला असं वाटतं की संयम हाच राजकारणाचा पाया आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा मानबिंदू, ओळख ही संयमानेच आहे. आपल्याला आक्रमकतेने मुद्दा मांडता येतो, आक्रस्ताळी होण्याची गरज नाही. आणि या भावनेतून सगळ्यांनीच राजकारण केलं पण पाहिजे. एकदा सांगितल्यानंतर सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच पद्धतीचे तुम्ही वक्तव्य एकच बाजू करणं- नका बघू, त्याची दुसरी बाजू पण आहे. मला आज त्या भागात जायचं नाही. चंद्रकांत पाटील काहीतरी बोललेत ते. मी मला वाटतं पडळकरांच्या साखर वक्तव्यावरच तुम्ही भूमिका मांडताय, तो तुमचा अधिकार आहे. संयम हे आमचं उत्तर आहे, पण एकालाच दोषी ठरवणं हे अन्यायकारक ठरू शकतं. बरोबर, अगदी बरोबर. कारण त्या पट्ट्यामध्ये, साखर पट्ट्यामध्ये साखर कारखान्यांनी यावरून चंद्रकांत पाटील यांनी विधान केलं, कारण ते पश्चिम महाराष्ट्राला महाराष्ट्राचं राजकारण तिथे ते करतात सुद्धा. दुसरी बाजू असू शकते, पण जयंत पाटील यांचं जर संयमी आपण नेतृत्व, वक्तृत्व पाहिलं, कारण तुम्ही दोघेही विधानसभेत गेल्या अनेक वर्षांपासून आहे, तर त्यांचा तो स्वभाव नाही. मला कोणाची बाजू घ्यायची नाही, पण ज्या पद्धतीनं उथळ पद्धतीनं ही जी काही वक्तव्य नाही, टाळलं पाहिजे, टाळलं पाहिजे. समाजासमोर येते, तो एक थोडा चिंतेचा विषय. बिलकुल टाळलं पाहिजे आणि संयमानेच राजकारण केलं आता पाहिजे. दुसरा मुद्दा कसा आहे, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपण पाहिलं की मनोज जरांगे यांची सभा झाली. तिकडे दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोन भाऊ बहीण एकत्र आले. त्यांनी ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वक्तव्य केलं आणि मनोज जरांगे नंतर मग भडकले. दुसऱ्या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. भाषेचा जो काही स्तर, आरक्षणाच्या आडून जी काही लढाई चाललेली आहे आणि त्यातून जी काही महाराष्ट्राची घट्ट वीण आहे, सामाजिक वीण, ती उसवते, तिला धक्का बसतोय. मला असं वाटतं, पुन्हा मी हेच म्हणेन की आपल्या मागण्या जरूर मांडाव्यात. सरकार हे खूप रिसेप्टिव्ह आहे. मान्य देवेंद्रजींचा हा नेहमीच प्रयत्न असतो की सगळ्या प्रश्नांना सोडवण्याच्या दृष्टीने सकारात्मक असतात. सगळ्यांनीच, मी कोणा एकाबद्दल बोलत नाहीये, भाषेचा संयम आणि संयमाचं राजकारण हे केलं पाहिजे. महाराष्ट्राचं सांस्कृतिक खातं शेलार साहेब सांभाळतायत आणि याशिवाय सांस्कृतिक खातं आणि शिवाय माहिती तंत्रज्ञान खातं म्हणजे IT मिनिस्टर महाराष्ट्राचे, आणि दोन्ही खात्यामध्ये त्यांनी आपली एक छाप सोडलेली आहे. काही खास निर्णय जे तुम्हाला असं सांगावेसे वाटतात की या वर्षभराच्या काळामध्ये, मागच्या वेळेला 6 महिन्याचा कालावधी शिक्षण मंत्री म्हणून तुम्हाला लाभला होता, पण यावेळी सांस्कृतिक खातं तुम्ही सांभाळतात आणि हे मान्य करावं लागेल की आपण, मी पत्रकार म्हणून जर मत मांडलं तर ते म्हणतील की तुम्ही भाजपच्या बाजूने बोलताय, आपण म्हणतो की काँग्रेसच्या बाजूने, असं मत प्रेक्षकांनी सुद्धा त्याची म्हणजे पकडू नये किंवा धरू नये. पण सांस्कृतिक खातं तुमच्याकडे नव्हतं तरी एक सांस्कृतिक दृष्टी असते. सांगीतिक कार्यक्रम तुम्ही, रफी साहेबांचा हा खूप अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम ठरलाय महाराष्ट्रात. दिवाळी पहाट तुम्ही दरवर्षी वेगवेगळ्या भागात घेता. इव्हन तुम्ही हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं नागपूरला जातात तेव्हा सुद्धा तुमचा तो छंद असावा किंवा अशा प्रकारची एक मेजवानी सांस्कृतिक द्यावी आपल्या आमदारांसाठी किंवा आपल्या मित्रमंडळीसाठी, हे ठरवून तुम्ही नागपुरात सुद्धा कार्यक्रम आयोजित करत राहता. या खात्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आणखी एक महत्वाचं खातं आपल्याला मिळायला पाहिजे होतं, की जे खातं तुम्हाला मिळालं त्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय?
बघा, जी जबाबदारी मला देवेंद्रजींनी दिली ती अतिशय योग्य, समर्पक आणि उत्तम दिलेली आहे. मी खूप समाधानी आहे. विरासत से विकास तक हे मोदीजी नेहमी म्हणतात. विकास, विरासत से विकास तक. आज माझ्याकडे विरासत म्हणजे सांस्कृतिक विभाग, त्याच्या संबंधित असलेला पुरातत्व विभाग, पुराभिलेख विभाग, हे सगळेच विरासत म्हणून माझ्याबरोबर आहेत. म्हणजे मला काम करायची संधी मिळते. आणि विकास म्हणजे तंत्रज्ञानाची भाषा आहे. मला असं वाटतं दोन्हीमध्ये काम करायला खूप मोठी संधी आणि खूप मोठा प्रयोग आम्ही सगळे मिळून करतो आहोत. मला ठळकपणे सांगायचं आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना दिलेला राज्य प्रेरणागीत पुरस्कार नव्याने आपण सुरू केला. सावरकरांना म्हणजे त्यांच्या गीताला. हे मोठे यश आहे. आता राज्यभरात जे कुठलं प्रेरणा गीत त्या वर्षीला त्याला एक पुरस्कार दिला जाईल. तो पुरस्कार आम्ही घोषित केला. आपला गणेशोत्सव आज 22 देशात होतोय. त्याला राज्य महोत्सव म्हणून घोषित करून उद्याला देशाच्या पातळीवर त्याला जी आपली अधिष्ठान आहे त्याला स्थान कायदेशीररित्या मिळवून देण्यासाठी आणि त्यात काम करणाऱ्या सगळ्या इकोसिस्टीमला समर्थन करण्यासाठी तो निर्णय आपण केला. 12 गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या. ही एक मोठी गोष्ट या होती. वर्ल्ड युनेस्को मध्ये एकत्रितरित्या 12 किल्ले, त्याचं एकच नाव सुद्धा बदलता आलं नाही. त्या एक्सपर्ट्सना आणि सर्वानुमते मोठं यश आपल्या राज्याला मिळालंय. प्रथम रघुजीराजे भोसले अटक ते कटक हे हिंदवी स्वराज्य ज्यांनी स्थापन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली जबाबदारी, याच्या आधारावर ती तलवार युद्धातली जी गेली होती ती मालकीवर आपण परत आणू शकलेलो आहोत. मला वाटतं अशी मोठी रांग आहे. AI पॉलिसी, ड्रोन पॉलिसी अंतिम टप्प्यात, GCC धोरण राज्याचं पहिल्यांदा, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर AI युनिव्हर्सिटीज, या सगळ्यातना कन्सल्टंट पासून मॅनपॉवर पर्यंत होऊ घातलेले घोटाळे, अडचणी, अपव्यय याला लावलेली रोख, या सगळ्याबरोबर व्हॉट्सअपवर सेवा आणणं, आता नागरिकांना राईट टू सर्व्हिस व्हॉट्सअपवर आणणं, अशा असंख्य कामं करण्याची संधी मला मिळाली. ती चोखपणे मी करेन आणि यापुढे सुद्धा करत राहील. हा एक महत्वाचा, अत्यंत महत्वाचा निर्णय होता की तुम्ही जी कन्सल्टन्सी असते ती माहिती तंत्रज्ञान खात्यामार्फत सारे सल्लागार वेगवेगळ्या खात्यामध्ये नेमले जातात. पण कुणाला किती मानधन दिलं, काय दिलं, काही कुणाचा पत्ता नसतो आणि ती सगळी माहिती ही तुमच्या खात्यापर्यंत यायला पाहिजे. केंद्रीभूत पद्धतीने, सेंट्रलाइज पद्धतीने ती येत नाही. पण तुमच्या या निर्णयामुळे अनेक लोक दुखावले गेले. मला असं वाटतं मी कोणाला दुखावण्यासाठी नाही केलं. राज्याला दुखापत होऊ नये ही माझी भूमिका आहे. आणि कन्सल्टंटच्या आम्ही विरोधी नाही ना. कन्सल्टंट जिथे हवेत तिथे काम केलंच पाहिजे. पण तो कुठे करतोय, त्याच्यावर सुपरवायझर म्हणून जो काम करतोय तो किती विभागात करतोय, तो एलिजिबल पात्र किती पगाराला आहे आणि किती मानधन घेतोय, याची पारदर्शकता नको. बरोबर. आणि ती एका पोर्टलवर आणणं हा तंत्रज्ञानाच्या विकासाचाच भाग आहे. एक व्यक्ती 3-3 ठिकाणी काम करत असल्याचं सुद्धा निदर्शनास आलं खात्याच्या. 5 ठिकाणी. अच्छा. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना तो विभागही अपव्यय करू इच्छित नाहीये. पण याची मध्यवर्ती एका पोर्टलवर इत्थंभूत सर्व माहिती हवी, हे तर माझं कामच आहे. मला एक गोष्ट सातत्यानं माझ्या मनात आता गेल्या काही दिवसामध्ये येते की मुंबई अध्यक्ष तुम्ही होता. 2017ची निवडणूक तुमच्या नेतृत्वात लढल्यानंतर भाजपला नेत्रदीपक यश मिळालं, हे कुणी मान्य करेल. पण दुसरीकडे आताची येऊ घातलेली निवडणूक आणि त्यातले काही डायनामिक्स अत्यंत वेगळे आहे. ती जबाबदारी सुद्धा तुमच्याच नेतृत्वाखाली पार पाडायला पाहिजे होती असं मनात वाटतं. नाही, निर्णय आमच्या पक्षामध्ये ठरलेला असतो. प्रत्येकाला संधी असते, कारण आम्ही लोकशाही मूल्यांवर चालणारा पक्ष आहोत. तरी सुद्धा आणि म्हणून योग्य निर्णय पक्षाने घेतला, योग्य वेळी घेतला, योग्य व्यक्तीला जबाबदारी दिली. सामूहिक नेतृत्व म्हणून आम्ही एकत्र काम करूच. ही निवडणूक देवेंद्रजींच्या नेतृत्वात सामूहिकतेने आम्ही आणू, जिंकू सुद्धा. त्यांची दिल्लीत जाण्याची सुद्धा चर्चा असते. चर्चेला काय अर्थ आहे? चर्चा तर फिल्म जगत आणि राजकीय जगत याची रोज नव्याने होतच असते. राष्ट्रीय अध्यक्षाबद्दल सुद्धा भाजपच्या चर्चा सुरू आहे, अजून तो होत बघा, नाही. यावर मी भाष्यच करू शकत नाही, कारण हा केंद्राचा विषय. तुम्ही खूप महाराष्ट्राचे मोठे नेते आहे. म्हणजे मला असं वाटतं कधी कधी की तुम्ही थोडे आपल्याच चौकटीत भाष्य करायचं असं ठरवून टाकलेलं आहे.
खरं आहे ना, दिलेल्या कामाच्या बाहेर जायचं नाही. अच्छा. लक्ष्मण रेषा आणि संयम, मगाशी आपण शब्द वापरला, बरोबर. या 2 गोष्टी पाळल्याच पाहिजेत. ज्या दिवशी जी जबाबदारी माझ्याकडे आहे ते आम्ही करीन. एक शेवटचा प्रश्न विचारतो की महाराष्ट्राच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? मला वाटतं की खरं तर नागरिकांची खूप इच्छा आहे की लवकर जिल्हा परिषदा, नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुका व्हाव्यात आणि आता ते होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकातून खऱ्या अर्थाने आपण ज्याला म्हणतो लोकशाहीचा पाया अजून खोलवर जिथे आवश्यक आहे त्या खालच्या स्तरावर मजबूत होत असतो. आणि म्हणून या निवडणुका तातडीने झाल्या पाहिजे, ती आमची भूमिका आहे. सर्वसाधारणतः आता असलेला मतांचा कल पाहता या निवडणुकीमध्ये स्थानिक मुद्दे, स्थानिक नेतृत्व, राजकीय पक्ष, राज्यातल्या सरकारने केलेले काम या 4 पॅरामीटर्सवर, गुणांकनावर जर निर्णय होणार असेल, त्या 4ही पॅरामीटर्समध्ये सर्वात जास्त गुण हे महायुतीला आहे. मुंबईतले महत्वाचे मुद्दे कोणते राहतील की हे मुद्दे खरंच या मुद्द्यावरती निवडणूक लढवली जाईल आणि हे विकासाचे मुद्दे असेल, विकासाचं मॉडेल भाजप कायम समोर करत असते आणि हे कळीचे मुद्दे आहेत, त्यातले काही सोडवले असतील, काही सोडवायचे असेल आणि ज्यासाठी तुम्हाला महायुतीचा नव्हे कदाचित भाजपचाच महापौर तुम्हाला हवा असेल. महायुतीचा महापौर, सततचा विकास, विकास, सततचा विकास, तंत्रज्ञानाच्या उपयोगाने विकास, मुंबईकरांना हाल अपेष्टा न करता होऊ घातलेला विकास, मुंबईकरांच्या खिशावर कुठलाही अतिरिक्त भार न देता महानगरपालिकेच्या माध्यमातून होणारा विकास, कंत्राटदारांचे खिसे न भरता मुंबईकरांची सेवा करणारा विकास आणि मुंबईकरांना मुंबईत सुरक्षित मुंबईकर वाटावं या पद्धतीचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. पण मुंबईला आता हाल सोसवत नाही. तुम्ही पाहिले की मूळ मुंबईकर आहे, गटार तुंबलेल्या पाण्यातनं तर मी स्वतः जातो. प्रतिष्ठानगर, सायन तुमचा भाग आहे, तुमचे नगरसेवक आहेत, आमदार आहेत तिथे. मुंबईमध्ये म्हणजे आता मुंबई ताब्यातनं सुटली आणि मुंबईचं काहीच होणार नाही अशी एक मानसिकता मुंबईकरांची झाली आहे. त्याला ते जबाबदार आहे, राज्यकर्ते जबाबदार आहे. नाही, खरं आहे की आपल्याला अजून बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणांची गरज आहे आणि जर मुंबई महानगरपालिका नाही करू शकली तर देशातली कुठली महानगरपालिका करू शकेल असं मला वाटत नाही. दोषारोपणाचे भाषण मला आज करायचं नाही, पण मी तुम्हाला साधी गोष्ट सांगतो. एका वर्षाला आरोग्य विभागाचं 1 वर्षाचं बजेट, अर्थसंकल्पीय तरतूद ही 4,000 कोटीची आहे. 5 वर्षात 20,000 कोटी आहे आणि 10 वर्षामध्ये 2 लाख कोटी आहे. 1,40,00,000 लोकसंख्या असलेल्या मुंबईत 1 लाख कोटीचं बजेट, 1 कोटी मधल्या 60% लोक सुद्धा महानगरपालिकेच्या इस्पितळात जात नाही, त्यांना पुरेसं पडत नाही. इथेच अगोदरच्यांनी भ्रष्टाचाराची गंगा सुरू केलेली आहे आणि आमचा लढा जो आहे, पण तुम्ही सोबत होता 25 वर्ष. बिलकुल नाही. महापौर ते स्थायी समिती, सर्व साहेबांचा आदेश आणि करणारी मंडळी तीच आहे. पण मग तो लढा त्याही वेळेला आम्ही दिलाय. या प्रश्नाचं उत्तर 50 वेळा दिलंय. साप प्रणालीच्या विरोधातला लढा मी दिला, मोकळे भूखंडाच्या विरोधातला लढा मी दिला, तुरटीच्या विरोधात, अलमच्या विरोधातला लढा गोपाळ शेट्टीने दिला. हो, सत्तेत असून योगेश सागरांनी लढा दिला पाण्याच्या वाटपाच्या असलेल्या घोटाळ्यामध्ये. पराग अळवणी गटनेता असताना त्यांनी मोकळ्या भूखंड DCPRचा दिलेला लढा मी नावं घेऊन सांगेन. यामुळे या सगळ्यात लढा मुंबईकरांचा युतीत असून सुद्धा आम्हीच दिला. आता सेवा देणार. खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिला. धन्यवाद. नवराष्ट्र डिजिटलवर ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही आमचं नवराष्ट्र डिजिटल हे जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करेल. इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्ही अकाउंट फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.